मजूर या घटकामध्ये जो पुढील प्रश्न आहे वेगळ्या पद्धतीचा तो आपण या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत. एक काम 8 मजूर 5 दिवसात संपवितात तर तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवितील? 4, 8, 9, 6 या पद्धतीने प्रश्न विचारला आहे. बघा, एक काम 8 मजूर 5 दिवसात संपवितात, तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवितील असं विचारलं आहे. आता अशा पद्धतीचे गणित सोडवताना सूत्राचा उपयोग केला तरी चालतो किंवा चलनाचा विचार करून जरी गणित सोडवलं तरी चालतं. जसं की आता याच्यामध्ये बघा, मजूर आहेत आणि दिवस आहेत. तर पहिले मजूर होते 8 मजूर 5 दिवसात काम करतात तर तेच काम 5 मजूर किती दिवसात करतील असा प्रश्न आहे. ज्यावेळेस मजुराचे प्रश्न असतील, पाण्याचे टाकीचे प्रश्न असतील, अशा वेळेस समोरचा गुणाकार सारखा असतो, तिरकस गुणाकार सारखा नसतो किंवा तिरकस गुणाकार याच्यामध्ये करायचं नाही, गणित चुकतं. सेम हेच गणित आपण पाण्याच्या टाकीमध्ये पाहता येतं आपल्याला की 8 नळांनी एक पाण्याची टाकी 5 तासात भरते तर 5 नळांनी ती टाकी किती वेळात भरेल या पद्धतीनं. म्हणून जर अशा पद्धतीचं गणित असेल मजुराचं वगैरे तर समोरचा गुणाकार सारखा असतो, ह्या दोघाचा गुणाकार या दोघाच्या गुणाकाराबरोबर असतो. म्हणून 8 गुणिले 5 फक्त छेद द्यायचा आहे याच्या खाली काय करायचं आहे, छेद द्यायचा आहे तुम्हाला. हे 5 जसं आहे याची व्हॅल्यू निघून जाईल. 5 1 5, 5 1 5, उत्तर किती असेल? 8 दिवस. उत्तर किती असेल? 8 दिवस. याच्यामध्ये काय करायचं मला, समोरचा गुणाकार काय करायचा आहे. किंवा हेच सूत्राचाही उपयोग करून करता येईल तुम्हाला. ज्यावेळेस अशा पद्धतीचे गणित असतील मजूर दिवस, त्यावेळेस मजूर गुणिले दिवस छेदामध्ये काम, ह्या एकाच सूत्राचा उपयोग सगळीकडे चालतो. सगळीकडे म्हणतोय मी. प्रत्येक गणित आपल्याला या पद्धतीनं सोडवता येतं. मजूर गुणिले दिवस भागिले काम या सूत्राचा उपयोग करायचा आणि सर्व गणित याच्यामध्ये आपल्याला मजुराच्या संदर्भातले प्रश्न सोडवता येतात. बघा, आता तेच काम आहे. बघा, 8 मजूर एक काम 5 दिवसात पूर्ण करतात तर 5 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? काम समान आहे, तेच काम, एकच काम आहे दोघांचं. अशा वेळेस ते काम आपण या सूत्रामध्ये जरी नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे सूत्र असेल मजूर गुणिले दिवस बरोबर मजूर गुणिले दिवस. काम चेंज होत असेल तर तुम्ही काम खालच्या बाजूला लिहू शकतात, पण सध्याच्या गणितामध्ये काम तर समानच आहे. आपण त्या पद्धतीने विचार करूयात. चला, मजूर किती होते? 8 मजूर 5 दिवसात काम करतात तर 5 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? एकच काम आहे, एक काम आणि तेच काम, म्हणजे सेम काम असल्यामुळे मी छेदामध्ये काम घेतलेलं नाही. ओके, ठीक आहे. याचा अर्थ जसं गणित दिलंय तसं लिहिलंय मी. ज्यांना सूत्र पाठ नको आहे काय करा, गणित वाचायचं, गणित लिहून टाकायचं. 8 मजूर 5 दिवसात काम करतात, 5 मजूर किती दिवसात करतील? 5 गुणिले इकडं या येताना काय होईल? भागाकारामध्ये येईल. 8 गुणिले 5 छेदामध्ये 5, हे काय असेल? दिवसला दिवस. हे 5 गुणिले होता बरोबर चिन्हाच्या डावीकडे येताना गुणाकाराचं भागाकार होतं. हे 5 1 5, 5 1 5, उत्तर किती आलं? 8 दिवस. या पद्धतीने आपल्याला या सूत्राचा उपयोग करून गणित काय करता येतं? सोडवता येतं. म्हणजे जास्तीत जास्त सगळीकडे हे चालणारं सूत्र आहे, याचा उपयोग करा. याच पद्धतीने गणित सोडवायचा प्रयत्न करत चला. याच्यानंतर सेम याच पद्धतीचं गणित आपण कंटिन्यू करूयात. परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा, आता 10 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 8 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? 20, 25, 22 आणि 35 या पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, 10 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. सूत्र तेच किंवा गणित जसं आपण वाचतोय त्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. आता शॉर्टकटमध्ये लिहितो मी, मजूर गुणिले दिवस भागिले काम, बरोबर आहे. मजूर गुणिले दिवस भागिले काम. आता हे जे काम आहे तेच काम, एकच काम, हा जो शब्द प्रयोग आहे त्याच्यामुळे सेम असल्यामुळे आपण ते लिहित नाहीत खाली. जर काम चेंज झालं तर आपण त्याच्यामध्ये त्या गोष्टी लिहित चालू. ठीक आहे. बघा, आता 10 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतायत. हे 10 मजूर
एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम, हेच काम, एकच काम, तेच काम 8 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? मांडणी या पद्धतीने केलं. ज्यावेळेस काम समान असेल त्यावेळेस ते काय होतं? कॅन्सल होतं. त्याच्यामुळे मी ते लिहिलं नाही. समजलं? ठीक आहे. आता हे गणित सोडायचं तुम्हाला. तर 8 गुणिले दिवस आहेत. 8 या बाजूला येताना काय होतील? भागाकारामध्ये येतील. हे दिवस जसं आहे तसं. आता 8 आणि 10, 8च्या पाड्यात 20 नाही, 8च्या पाड्यात 10ही नाही आहे. तर दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात आहेत? 4च्या पाड्यात आहेत. 4 पंचे 20, 4 दोन्ही 8. 2च्या पाड्यामध्ये 10 आहे. बे 1 बे, बे पंचे 10. 5 गुणिले 5 उत्तर किती असेल? 25 दिवस. याचा अर्थ 10 मजूर 20 दिवसात एखादं काम करतायत, एक खड्डा घेत आहेत. तर त्या ठिकाणी 20 मजुराच्या ऐवजी जर 8च मजूर लावले तर नक्कीच कामाला उशीर होणार आहे. तर ते दिवस किती असतील? 25 दिवस असतील. या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न अगदी लवकरात लवकर या सूत्राचा उपयोग करून गणित आपल्याला सोडवता येतं. त्याच्यानंतरचं बघूयात आता प्रश्न याच पद्धतीमध्ये थोडासा. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा. आता एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 60 दिवस, 72 दिवस, 80 दिवस, 90 दिवस. या पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. आता एक गोष्ट या प्रश्नामध्ये वाढलेली आहे, ती आहे दररोज 8 तास काम करून. बरोबर आहे. पाठीमागच्या गणितामध्ये आपण मजूर आणि दिवसाचा तर उल्लेख केलेलाच होता. याही गणितामध्ये तेच आहे. याचा अर्थ सूत्र आपल्याला तेच ठेवायचं आहे. फक्त याच्यामध्ये जी एक गोष्ट वाढलेली आहे प्रश्न वाचताना, ती जशी आहे तशी आपण त्या सूत्रामध्ये वाढवून घ्यायची आहे. बघा आता 6 व्यक्ती आहेत. व्यक्ती म्हणजे काय असेल? मजूर असेल. बरोबर आहे. दररोज 8 तास काम करून, हे दररोज 8 तास काम केले. दररोजची जी काय असेल ते किती तास काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला किती दिवस लागले? हे दिवस. याचा अर्थ मजूर, तास आणि दिवस. बरोबर. आणि छेदामध्ये तर काय येणार आहे? आपलं काम तर येणारच आहे. काम सारखं असेल तर काम घ्यायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळं मजूर, तास आणि दिवस, छेदामध्ये काय असेल? काम असेल. या सूत्राचा उपयोग करायचा आहे. आता बघा याच्यामध्ये 6 व्यक्ती 8 तास काम करून 63 दिवसात एक काम पूर्ण करतात. 6 व्यक्ती दररोज 8 तास काम करून एक काम 63 दिवसात पूर्ण करतात. बरोबर आहे. एक काम. पुढे काय आहे? तेच काम. तेच म्हणजे एकच काम. त्याच्यामुळे काम मी लिहित नाही याच्यात. सेम काम आहे, काय लिहायची आवश्यकता नाही. 6 मजूर दररोज 8 तास काम करून 63 दिवसात एक काम पूर्ण करतात. तर तेच काम 7 व्यक्ती किंवा 7 मजूर दररोज 6 तास काम करून किती दिवसात ते काम काय करतील? पूर्ण करतील असं विचारलं. मांडणी कळाली. जसा शब्दप्रयोग आहे त्या पद्धतीनं सूत्र लिहिलं आहे आपण. सूत्राचा उपयोग केल्यानंतर सूत्रामध्ये दिलेल्या गोष्टी लिहिल्यात. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही याही बाजूनं उजवीकडचा जो भाग आहे या बाजूने या बाजूला भागू शकतात, या बाजूने या बाजूला भागू शकतात वेळ वाचवण्यासाठी. ओके. नाहीतर 7 गुणिले 6 दिवसाला गुणाकार आहेत, या बाजूलाही भागाकारात आणू शकतात. किंवा 7 उजवीकडे आहे तर डावीकडे बघायचं. 7च्या पाड्यात कोणती संख्या आहे? 63. 7 1 7, 7 9 63 लिहू शकतात, काय अडचण नाही. उजव्या बाजूला 6 आहे, डाव्या बाजूला 6 आहे, ते कॅन्सल होऊन जाईल. 6 1 6, 6 1 6. आता इथं राहिले 1 गुणिले दिवस, म्हणजेच उत्तर किती असेल? हे दिवसला दिवस. इथं राहिलं 8 गुणिले 9, 8 9 72 दिवस. उत्तर किती असेल? 72 दिवस. किंवा 7 गुणिले 6 जे दिवसाला गुणाकारात आहे, या बाजूला येताना ते भागाकारात होईल आणि मांडणी या पद्धतीनं झाली असती. आपण छेदामध्ये 7 आणि 6 जर लिहिलं असतं तर तेच आलं असतं. फक्त आपण एक स्टेप वाढली असते आपल्याला. हे 7 6 जे दिवस आहेत ते या बाजूने आलं असतं. बघा आता हे 7 7 9 63, हे 6ला 6 कॅन्सल झालं असतं आणि 8 9 72. उत्तर किती आलं असतं? परत 72 दिवस आलं. परंतु मांडण्यासाठी थोडासा वेळ गेला असता. त्याच्यासाठी थोडीशी अशी सवय लावली तरी हरकत नाही. 2 बाजूनं काटछाट इथले इथं करता येते. उत्तर असेल 72 दिवसामध्ये ते काम काय होईल? पूर्ण करतील. सेम काम.
याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आता पाहूयात आपण. आता जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये जे याच सूत्रावरती विचारले जातात, त्याच्यामुळे हेच प्रश्न वारंवार सोडवा. हेच प्रश्न रिपीट होतात, अंक चेंज होतात कधी कधी. नसेल तर हेच सुद्धा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा. 10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर 12 माणसे रोज 4 तास काम करून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 10 दिवस, 7 दिवस, 14 दिवस, 12 दिवस या पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. सूत्र तेच वापरायचं, मजूर तास दिवस. मजूर तास दिवसला मातादी जरी आपण थोडासा शॉर्टकट तयार केला तरी चालतो. प्रेम से बोलो, जय मातादी, मातादी. ओके, मजूर तास आणि दिवस तेच सूत्र आहे. भागिले छेदामध्ये तर काम येणारच आहे कायमस्वरूपी. त्याच्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न या सूत्रावरती विचारले जातात. म्हणून मातादी, मजूर, तास, दिवस लक्षात ठेवण्यासाठी. बरोबर, भागिले काम तर राहणारच आहे. जर काम सेम असेल तर काम लिहायची आवश्यकता नाही. मातादी मध्ये तर काय राहणार आहे? गुणाकार तर राहणारच आहे. त्याच्यामुळं लक्षात राहण्यासाठी जय मातादी हे सूत्राचा उपयोग करायचा आपण. त्याला मातादीच्या ऐवजी मातादी लिहिले तरी चालतं, मजूर. ओके, ठीक आहे, चालते. बघा आता गणितामध्ये दिलेल्या गोष्टी, 10 मजूर आहेत किंवा 10 माणसं आहेत, दररोज 6 तास काम करतायत, एक काम 8 दिवसात पूर्ण करतायत. तेच काम. त्याच्यामुळे एक मी काही छेदामध्ये लिहिलं नाही, सेम काम असल्यामुळं. 12 माणसे दररोज 4 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मांडणी या पद्धतीने आहे. 12, 4 दिवस, 10, 6, 8. आता कोण कोणाच्या पाड्यात आहे तुम्हाला इथले इथं तुम्ही सोडवू शकतात. नसेल तर 12 गुणिले 4 तुम्ही छेदामध्ये आणून ठेवू शकतात. हे 10 गुणिले 6 गुणिले 8, 12 गुणिले 4 दिवसाला गुणत आहेत. या बाजूला येताना त्या काय होतील? भागाकारामध्ये जातील आणि दिवस जसा आहे तसं राहील. चल, 4 1 4, 4 2 8. 2च्या पाड्यामध्ये 12 आहे, 6च्या पाड्यामध्ये 12 आहे. त्या पद्धतीनं कसंही सोडवू शकतात. 6 1 6, 6 2 12. हे 2 आणि 2 एकमेकांच्या पाड्यात आहेत. हे बे 1 बे, बे 1 बे. राहिलंच उत्तर किती? 10. छेदामध्ये हे 1, इथंही 1 आहे. 10 1 10. छेदामध्ये 1 गुणिले 1 एकच येणार आहे. उत्तर किती आलं असतं? 10 दिवस. ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 10 दिवसामध्ये काम पूर्ण करतील. या पद्धतीनं आपल्याला प्रश्न लवकरात लवकर सोडवता येतो. आता याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. पुढचा प्रश्न बघा आता. सात सुतार 7 दिवसात 7 टेबल तयार करतात. 7 सुतार 7 दिवसात 7 टेबल तयार करतात. तर एक सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करतील? 1 2 7 49 असे पर्याय दिलेले आहेत. बघा आता 7 सुतार 7 दिवसात 7 टेबल तयार करतात. तर एक सुतार 1 टेबल किती दिवसात तयार करतील? या पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न त्याच सूत्रामध्ये मांडायचा प्रयत्न करा जेणेकरून प्रश्न आपल्याला लवकर सोडवता येईल. सूत्र काय आहे आपलं? मातादी किंवा मजूर तास. आता जर दररोज तास हा शब्द प्रयोग दिला असता की दररोज एवढे तास काम करून आपण सोडवतोय तर तास लिहा. या प्रश्नामध्ये दररोजचा काय उपयोग केला नाही की दररोज 8 तास काम करून, असं काही नाही. त्याच्यामुळे हे जो तास आहे तो आपण काय करूयात? कमी करूयात. इथं लिहूयात मजूर गुणिले दिवस छेदामध्ये काम. मजूर गुणिले दिवस छेदामध्ये काम. काम जर सारखं असेल तर आपण काम कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. बघा आता 7 सुतार आहेत तर 7 मजूर घेऊ शकतात. बरोबर आहे. 7 सुतार 7 दिवसात 7 टेबल तयार करतात. काम काय आहे? टेबल बनवण्याचं. गणितामध्ये काम काय आहे? टेबल बनवण्याचं.
आत्तापर्यंतच्या गणितामध्ये एक काम, तेच काम असे शब्दप्रयोग होते, परंतु आत्ता या गणितामध्ये काय आहे तर 7 टेबल बनवतो. याचा अर्थ टेबल बनवण्याचं काम आहे. काम कशाचं आहे? टेबल बनविण्याचं. म्हणून ते जे 7 टेबल बनवतोय तो छेदामध्ये येईल संख्या. ती कशामध्ये येईल? छेदामध्ये येईल. 7 या पद्धतीने. ओके, 7 मजूर 7 दिवसात 7 टेबल बनवतात. हे टेबल बनवायचं काम आहे. हे टेबल बनवतात. बरोबर, टेबल बनवण्याचं काम आहे. बरोबर विचारलंय काय त्याने? तर एक सुतार, मजुराच्या इथं काय करूया? सुतार लिहूयात. एक सुतार एक टेबल, हा जो एक टेबल बनवण्यासाठी किती दिवस लावतील? किती दिवसात तयार करेल? या पद्धतीचा प्रश्न आहे. मांडणी मी सूत्रामध्ये केली. मांडणी सूत्रात केली. गणित चुकण्याची शक्यता कमी राहते जर सूत्रामध्ये जर व्यवस्थित मांडणी केली तर. काही असे गणित आहेत की तुम्ही जर तोच विचार केला की नाही याचं उत्तर हेच येणार आहे, तर प्रत्यक्षात त्याचं वेगळं उत्तर असतं. याच्यासाठी थोडीशी मांडणी करा अगोदर, नंतर एकदा प्रॅक्टिस झाल्यास तुम्ही सोडू शकता. आता हे 7ला 7 कॅन्सल झालं. 7 × 7 7 × 7. वरच्या बाजूला 7 × 1 छेदामध्ये 1 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 7. इकडे काय आलं? 1 × 1 × दिवस. हे दिवसला दिवस. उत्तर किती असेल? 7 दिवस. उत्तर किती असेल? 7 दिवस. याचा अर्थ एक टेबल तयार करायला एक मजूर किती दिवस लावेल? 7च दिवस लावेल. उत्तर किती असेल? 7 दिवस. या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे. कामाचं स्वरूप वेगळं होतं. 7 टेबल आणि 1 टेबल. त्याच्यामुळे मी काय केलं? या पद्धतीनं प्रश्न सोडवला. ओके, कळालं? नसेल तर गडबडीत काय झालं असतं? 7 मजूर 7 दिवसात 7 टेबल बनवतो, सगळ्याच गोष्टी गुणाकारामध्ये लिहिल्या असतात, तर त्यात चूक करायची नाही. ठीक आहे, याच पद्धतीचा एक थोडासा वेगळा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात. लक्षात येऊन जाईल तुमच्या. फक्त मांडणी व्यवस्थित करायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल? प्रश्न चुकणार नाही. पुढचा जो प्रश्न येतो बघा आता. जर हा तर बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न विचारला गेलेला आहे. जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? 56, 52, 14 आणि 60 असे पर्याय दिलेले आहेत. जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? आता प्रश्नामध्ये समजून घ्या अगोदर की काम काय आहे. एकच काम, तेच काम असा काही शब्दप्रयोग नाही. याचा अर्थ गणित सोडवताना तुम्हाला अगोदर काम कोणतं आहे हे कळणं गरजेचं आहे. या प्रश्नामध्ये साड्या विणायचं काम आहे. या प्रश्नामध्ये काय आहे? साड्या विणायचं काम आहे. कारण 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, म्हणजे काम आहे साड्या विणायचं. तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील असा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण याच सूत्रामध्ये मांडूयात सगळ्या गोष्टी. मजूर म्हणजेच काय असतील? आता कामगार असतील. ठीक आहे, बघा आता 16 कामगारांना 100 साड्या विणायला, म्हणजे मजूर किती झाले आता? 16 कामगारांना 100 साड्या, 100 साड्या विणणे. बरोबर आहे, साड्या विणणे हे काय असेल? काम असेल. विणणे 21 दिवस लागतात. 21 दिवस लागतात. तर 200 साड्या विणायला, ही 200 साड्या विणायला, 200 कुठे आता? खालच्या बाजूला. 12 दिवसात विणण्यासाठी किती कामगार लागतील किंवा किती मजूर लागतील असा प्रश्न आहे. याचा अर्थ गणितामध्ये मांडणी गरजेची आहे. मांडणी जर चुकली तर गणित चुकण्याची दाट शक्यता आहे. म्हणून अगोदर मांडणी व्यवस्थित करा. काम साड्या विणायचं आहे हे लक्षात राहू द्या, नाही तर गडबडीमध्ये काय होईल? सरळ सरळ लिहितात काय विद्यार्थी, 16, 21 आणि 100 तिघांचा गुणाकार. तर इथं त्या चूक नको आहे. म्हणून मी सुरुवातीपासूनच एकच सूत्र सांगितलं आहे. मजूर, तास, दिवस छेदामध्ये काम सगळीकडेच चालतं सूत्र ते. फक्त ज्या ज्या गोष्टी दिल्यात त्या गोष्टीचा अंतर्भाव त्या सूत्रामध्ये करायचा हे लक्षात राहू द्या. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. तर मी सांगितलं जसं जे हा छेद आणि हा छेद जो आहे तर इथले इथं तुम्ही काटछाट करू शकतात. 100 × 100, 100 × 2 200. वरच्या बाजूची काटछाट तुम्ही इथले इथं करू शकतात. नसेल तर हा जो मजूर शब्द आहे किंवा कामगार आहे त्याच्या शेजारची सगळ्या ज्या संख्या येतात 12 आणि हे 200 ते या बाजूला आणू शकतात. ठीक आहे, बघा आता
आता हे मजूर काढायचं, ह्याच्या शेजारी 12 गुणिले, तर 12 गुणिले तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना ते कुठे छेदामध्ये, हा 200 आणि मजूर 200 मजूरला भागत आहे, तर या बाजूला जाताना काय होईल, गुणाकारामध्ये जाईल. ते याचा अर्थ छेदामध्ये आहे तर तो अंशामध्ये जाईल, जो अंशामध्ये आहे तो काय छेदामध्ये, या पद्धतीने. बघा आता हे 16 गुणिले 21 आणि हे 100, जसं आहे तसं हे लिहिलं आपण. आता हे 200 छेदामध्ये याला भागत आहे तर ते अंशामध्ये येईल इथं या वरच्या बाजूला, आणि हे 12 गुणिले जे अंशामध्ये होतं ते छेदामध्ये येईल इकडं भागाकारामध्ये 12. तर इकडं काय राहील, मजूर किंवा कामगार. हे मजूर किंवा गणितामध्ये त्यांना कामगार असा शब्दप्रयोग आहे, तर कामगार. ठीक आहे. बघा आता हे 100 एक 100, 100 दोणे 200. आता 2ने या 12ला भाग जातो, बे एक बे, बेसख 12. आता 6 आणि 21 या दोघांनाही भाग जाणारी संख्या आहे 3. 3 दुणे 6, 3 7 21. आता 2च्या पाड्यामध्ये 16 आहे, बे एक बे, बे 8 16. याचा अर्थ आता छेदामध्ये 1 आणि 1 राहते वरच्या बाजूला, अंशामध्ये 1 गुणिले 7 गुणिले 8, 8 गुणिले 7, 8 7 56. उत्तर काय असेल, 56 कामगार लागतील. कामगार काय लागतील, 56 कामगार लागतील. या पद्धतीनं आपल्याला प्रश्न लवकरात लवकर सोडवता येतो. फक्त याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे की याच्यामध्ये जो काम ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं काय कळणं गरजेचं आहे, काम. नाहीतर गडबड होते. हे जे 100 आणि 200 मांडणी समोरच्या बाजूला जाते आणि गणित चुकून जातं. त्याच्यानं उत्तर किती असेल, 56 दिवसामध्ये 200 साड्या 56 मजूर 12 दिवसामध्ये काय करतील, 200 साड्या विणतील, किंवा 200 साड्या विणायला 12 दिवसामध्ये 56 मजूर लागतील. उत्तर किती असेल, 56 मजूर. या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. याच्यानंतरचा आता हे जे प्रश्न आहेत हे रिपीट सोडवा, वारंवार सोडवा. हेच प्रश्न मजूर पाण्याच्या टाकीच्या जे काय असतील तेच प्रश्न काय होतात परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. आता जो पुढचा प्रश्न आहे तो बघा. हाही बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारतात प्रश्न. 10 शर्ट्स उन्हात वाळत असल्याने ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो, तर 20 शर्ट वाळण्यासाठी किती वेळ लागेल. बघा परत एकदा, 10 शर्ट्स उन्हात वाळत असल्याने ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो, तर 20 शर्ट्स वाळण्यासाठी किती वेळ लागेल. 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट, 60 मिनिट. हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्नाचं उत्तर सोडवायचा प्रयत्न करा, प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. काय येईल उत्तर पहा एकदा. 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट आणि 60 मिनिट असं दिले. हा प्रश्न तोंडी सोडवायचा. हा प्रश्न काय सोडवण्यासाठी कुठल्या सूत्राचा उपयोग करायची आवश्यकता नाही, किंवा गणिती भाषेमध्ये मांडण्याची सुद्धा आवश्यकता नाही. 10 शर्ट्स उन्हात वाळत असल्याने ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो, तर 20 शर्ट्स वाळण्यासाठी किती वेळ लागेल. अशा गणितामध्ये वेळ समानच लागतो. अशा गणितामध्ये काय होतो, वेळ समानच लागतो, म्हणून उत्तर अर्धा तासच असेल. अर्धा तास म्हणजेच किती मिनिट, 30 मिनिट. उत्तर काय असेल, 30 मिनिट. 10 शर्ट वाळत घाला अथवा 20 शर्ट वाळत घाला, बरोबर आहे. सगळ्यांना वेळ काय लागणार आहे, एकच लागणार आहे. किंवा 10 शर्ट्स वाळवण्यासाठी सूर्य काय वेगळ्या अँगलने येणार नाही, आणि 20 शर्ट वाळवण्यासाठी काय तो वेगळा प्रकाश देणार नाही. याचा अर्थ अशा गणितामध्ये जर प्रश्न विचारला, अति परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, तर अशा ह्याच्यामध्ये काय होतो, वेळ समानच लागतो. वेळ काय होतो, समान लागतो, म्हणून उत्तर किती असेल, अर्धा तासच असेल. पर्यायामध्ये अर्धा तास म्हणजे 30 मिनिट असं दिलेलं आहे, म्हणून उत्तर काय असेल, 30 मिनिट काय असेल त्याचं योग्य उत्तर असेल. या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. यापुढील जो प्रश्न आहे तोही प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल. 16 दिवस,
18 दिवस, 14 दिवस, 13 दिवस या पद्धतीचा पर्याय दिलेला आहे. बघा, एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढं धान्य आहे. 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढं धान्य आहे. 20 सैनिक 3 दिवसानंतर इतरत्र गेलेत. ठीक आहे, बघा गणित समजून घ्या अगोदर. की किल्ला आहे, एका गडावरती सैनिक आहेत आणि त्यांना एवढे दिवस 15 दिवस पुरेल एवढं धान्य आहे त्यांच्याकडे. तर ते धान्याचं स्वरूप आपण बेसिक गोष्ट आणि शॉर्टकट दोन्ही पद्धतीनं हा प्रश्न सोडूयात. बेसिकमध्ये काय करूयात, ते धान्य जे आहे ते धान्याच्या स्वरूपात आपण त्याला समजा ॲपल देऊयात. बरोबर आहे, जेवढे काही सैनिक आहेत त्यांना 15 दिवस पुरेल एवढे ॲपल आहेत असं समजूयात आपण. ठीक आहे, बघूयात. 80 सैनिक आहेत. बेसिकमध्ये जाऊयात थोडंसं, पहिल्या पद्धतीनं सोडूयात. 80 सैनिक आहेत. हे सैनिक 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढं धान्य आहे. हे 15 दिवस. आता हे जे धान्य आहे तर एकूण धान्य, आता काय करूयात, इथं आपण ॲपल घेऊयात लक्षात येण्यासाठी. काय करूयात, ॲपल घेऊयात. तर जर 80 सैनिकांना 15 दिवस ॲपल पुरत असतील, बरोबर आहे, मग दररोज त्यांना एक 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 ॲपल दिला तर 15 दिवस त्यांना ते ॲपल पुरतील. सगळ्यात महत्त्वाचं, मग एकूण ॲपल किती असतील पूर्ण गडावरती ते बघूया. याचा अर्थ ह्या दोघांचा गुणाकार असेल एकूण धान्य निघून जाईल. बरोबर आहे, 15 0 0 15 8 20 120. याचा अर्थ 1200 ॲपल असतील. दररोज एक एक ॲपल द्यायचे सैनिकांना. अशा 80 सैनिक आहेत आणि 15 दिवस पुरेल एवढं धान्य, म्हणजे 15 दिवस ते ॲपल पुरतील. प्रत्येक दिवसाला 80 ॲपल लागतील, 15 दिवसामध्ये 1200 ॲपल लागतील. याचा अर्थ 1200 काय असतील ॲपल असतील. पूर्ण हे अन्न असेल. आता पुढचं जे वाक्य आहे गणितामध्ये ते बघा. 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले. 3 दिवसानंतर याचा अर्थ हे जे 80 सैनिक आहेत, हे जे 15 दिवस आहेत, याच्यातले 3 दिवस दररोज ॲपल खातच असतील ना हे 80 जण. 3 दिवसानंतर सांगितलं आहे. याचा अर्थ ते दररोजचे जे 80 ॲपल लागतात ते 3 दिवस तर लागणारच आहेत. म्हणजे 3 दिवसामध्ये एकूण किती खर्च झाले, म्हणजे किती कमी झाले ॲपल. 8 त्रिक 24, 240 ॲपल 3 दिवसामध्ये खाल्ले गेले. आणि 3 दिवसानंतर 20 सैनिक निघून गेलेले. याचा अर्थ 3 दिवस त्यांनी खाल्ले. याचा अर्थ 1200 मधून 240 काय करावं लागतील तुम्हाला, वजा करावं लागतील. आणि शिल्लक राहिलेलं धान्य किंवा शिल्लक राहिलेले ॲपल आपल्याला या ठिकाणी काय करता येतील, काढता येतील. म्हणजे ते उत्तर किती असेल 960. बरोबर आहे, 960 असतील शिल्लक. हे 240 कळालं, कारण 3 दिवस हे खाल्लेले ते 80 गुणिले 3, 240 ॲपल कमी झाले. आता शिल्लक ॲपल आहेत आपल्याकडे 960. आणि आता हे जे 80 सैनिकामधून 20 सैनिक निघून गेले. म्हणजे सैनिक किती राहिले या ठिकाणी, आता 60 सैनिक राहिले. बरोबर आहे, 20 सैनिक निघून गेले आता. तर हे 60 सैनिकांना हे किती दिवस अन्न पुरेल, म्हणजे ॲपल पुरतील 960. हे कळालं. 80 मधून 20 गेले, कारण 20 सैनिक निघून गेले, म्हणजे शिल्लक किती राहिले आता 60च राहिले. आता 60 सैनिकांना किती दिवस पुरतील, हे 960. आता 60 सैनिकांना किती दिवस पुरतील, तर हे जे 60 गुणिले दिवस आहेत या बाजूला काय करावं लागेल, भागाकार करावं लागेल. म्हणून हे 960 भागिले हे 60, शून्याला शून्य कॅन्सल, 6 1 6, 3 उरले, 6 6 36. उत्तर किती असेल, 16 दिवस. 16 दिवस उर्वरित अन्न किंवा शिल्लक अन्न किंवा शिल्लक ॲपल किंवा शिल्लक धान्य हे किती दिवस पुरतील, हे 60 जणांना 16 दिवस पुरतील, कारण शिल्लकच होते 960. एकदम बेसिक गोष्ट आहे, समजण्यासाठी सांगितले तुम्हाला. या पद्धतीचा उपयोग करा. जर सूत्र जर लक्षातच नाही राहिलं तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न वेगळ्याही पद्धतीने प्रश्न सोडवता येतो. आता एकूण किती शिल्लक राहिलेले आहेत बघा. जसं की 2 गोष्टी आहेत आपल्याला, दिवस आहेत आणि सैनिक आहेत. दिवस आहेत आणि काय आहेत, सैनिक आहेत. जसं की दिवसातील फरक, सुरुवातीचे सैनिक आणि नंतरचे सैनिक याच्यातला जो फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करता येतो, घेता येतो. आता एकूण सैनिक किती आहेत, एकूण सैनिक किती आहेत बघा. हे एकूण सैनिक गुणिले दिवसातील फरक. दिवसातील काय करायचं आपल्याला, फरक घ्यायचा आहे, दिवसातील फरक.
छेदामध्ये सुरुवातीचे सैनिक वजा सोडून गेलेले सैनिक, निघून गेलेले, सोडून गेलेले सैनिक किंवा सैनिकातील फरक असा शब्द प्रयोग केला तरी चालेल. या सूत्राचा उपयोग आपल्याला करून हाच प्रश्न आपल्याला काय करता येतो, अजून सोडवता येतो. बघा एकूण सैनिक किती होते गडावरती, 80 सैनिक होते. बघा सुरुवातीलाच दिले 80 सैनिक होते, गुणिले दिवसातील फरक. त्यांना किती दिवस अन्न पुरत होतं, 15 दिवस अन्न पुरत होतं. मात्र ते 3 दिवसानंतर सैनिक निघून गेले, हे दिवसातील फरक, हे 3 दिवस. छेदामध्ये सुरुवातीचे सैनिक किती होते 80 आणि 3 दिवसानंतर किती सोडून गेले, 20 सैनिक सोडून गेले. म्हणजे मांडणी या पद्धतीने, शॉर्टकटमध्ये केली तर मांडणी या पद्धतीने. आता हे कॅल्क्युलेशन सोडवायचं म्हणजे तुम्हाला एकूण दिवस, दिवसातील फरक, सुरुवातीचे सैनिक, सोडून गेलेले सैनिक, या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो. ठीक आहे. बघा आता कॅल्क्युलेशन करूयात. हे 80 गुणिले 15 मधून 3 गेले 12, छेदामध्ये 80 मधून 20 गेले, उत्तर किती असेल 60 असेल. शून्याला शून्य कॅन्सल करा, 6च्या पाड्यात 12 आहे, 6 1 6, 6 2 12, 8 गुणिले 2, उत्तर किती असेल 16 दिवस अन्न पुरेल. किती दिवस अन्न पुरेल, 16 दिवस. शॉर्टकटचा उपयोग केला तर या पद्धतीने प्रश्न सोडवता येतो आपल्याला. बेसिकचा उपयोग समजून जर घेऊन जर गणित सोडवायचा प्रयत्न केला तर गणित या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. बऱ्याच वेळेस परीक्षेत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळं प्रश्न कसा सोडवायचा तर बेसिक आणि शॉर्टकट ह्या दोन्ही पद्धतीचा उपयोग करा. परत एकदा मी समजावून सांगतो. हे सुरुवातीला गडावर 80 सैनिक होते, 15 दिवस धान्य पुरत होते. ते धान्याला नाव मी ॲपल दिलं. याचा अर्थ दररोज एक जर सफरचंद त्यांना दिलं असतं किंवा ॲपल दिलं असतं तर 15 दिवसामध्ये टोटल 1200 ॲपल झाले असते. मग 3 दिवसानंतर 20 सैनिक सोडून गेलेत. याचा अर्थ हे जे 80 जण आहेत ते 3 दिवस खाणारच आहेत, एक ॲपल. मग किती ॲपल खाल्ले त्यांनी, 240. याचा अर्थ 1200 मधून 240 गेले, 960. आता शिल्लक अन्न आहे आपल्याकडे, शिल्लक ॲपल आहेत. मात्र त्या 3 दिवसानंतर काय झालं, 20 सैनिक सोडून गेले, म्हणून 80 मधून 20 मी कमी केले, 60. याचा अर्थ 60 जणांना किती दिवस, 960 ॲपल पुरतील, सरळ असं झालं. मग 60 गुणिले दिवस आहे, या बाजूला भागिले केला आणि उत्तर किती आलं, 16 दिवस आलं. तर ज्यांना सूत्र पाठ करायचं नाही त्यांना हे माहिती असणं अपेक्षित आहे. याच्यासाठी बेसिक गोष्ट अगोदरच क्लिअर करून मी तुम्हाला दिलेली आहे. आता सूत्राचा ज्यांना उपयोग करायचा त्यांच्यासाठी आहे एकूण सैनिक गुणिले दिवसातील फरक, छेदामध्ये सुरुवातीचे सैनिक आणि सोडून गेलेले सैनिक, याचा अंतर्भाव या ठिकाणी केलेला आहे. आता एकूण सैनिक किती होते गडावरती, 80 सैनिक होते, गुणिले त्यांना 15 दिवस धान्य पुरेल एवढं होतं. मात्र 3 दिवसानंतर, बघा किती दिवसानंतर, 3 दिवसानंतर, म्हणून 15 मधून 3 काय केले आपण, वजा केले. जे सुरुवातीचे सैनिक होते 80, 3 दिवसानंतर 20 सैनिक सोडून गेलेले आहेत. याचा अर्थ ते 20 सैनिक सोडून गेलेले. म्हणून 80 गुणिले ह्या दोघांची वजाबाकी 12, 80 मधून 20 गेले 60. शून्याला शून्य कॅन्सल केलं, 6च्या पाड्यामध्ये 12 आहे, दुसऱ्या नंबरला 6 2 12, 8 2 16, उत्तर किती असेल 16 दिवसामध्ये ते काय होईल, उर्वरित जे अन्न आहे त्यांना काय होईल, त्या गडावर शिल्लक राहिलेल्या सैनिकांना पुरेल. एवढं या 16 दिवस त्याचं काय असेल, उत्तर असेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या पद्धतीने मजुराच्या संदर्भामध्ये थोडंसं वेगळ्या अँगलने प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्नांचं रिपीट परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस झालेलं आहे. त्याच्यामुळे हेच प्रश्न शक्यतो जास्तीत जास्त सोडवा, हेच रिपीट सोडवा. कधी अंक बदलतील, कधी शब्दांची रचना बदलेल, एवढंच की. मात्र सोडवायच्या पद्धती ह्याच असतील. या पद्धतीनं आपल्याला मजुरामध्ये काही जे प्रश्नांचा अंतर्भाव आपण या ठिकाणी केला आहे तो याच पद्धतीनं परीक्षेमध्ये विचारले जातील.